नमस्कार मित्रांनो, आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत। महाराष्ट्राच्या राजकारणात आणखी एक मोठी राजकीय उलथापालथ झाली आहे। ती म्हणजे उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला रायगड जिल्ह्यात मोठा धक्का बसला आहे। खासदार सुनील तटकरे, आदिती तटकरे यांचा मजबूत राजकीय किल्ला मानला जाणाऱ्या म्हसला नगरपंचायतीत शिंदे गटाच्या शिवसेनेने सत्ता काबीज केली आहे। जवळपास दशकभर सत्तेवर असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला उलथवून टाकत शिंदे सेनेने येथे भगवा झेंडा फडकवला आहे। या घडामोडीकडे केवळ स्थानिक सत्तेतील बदल म्हणून नव्हे तर महाराष्ट्राच्या बदलत्या राजकीय परिस्थितीचा एक मोठा संकेत म्हणून पाहिले जात आहे। महापौर पदासाठी गुरुवारी झालेल्या विशेष सभेवर संपूर्ण राज्याचे लक्ष होते। याचे कारण स्पष्ट होते। या लढतीत अजित पवार गट आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेची प्रतिष्ठा थेट गुंतलेली होती। मतदान प्रक्रिया पूर्ण झाल्यावर चित्र अधिक स्पष्ट झाले आणि शिंदे गटाने बहुमत मिळवले। निकाल जाहीर होताच शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी जोरदार शक्ती प्रदर्शन केले। काही महिन्यांपूर्वी तत्कालीन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महापौरांसह 7 नगरसेवक शिंदे गटात सामील झाले होते। यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने पक्षांतर बंदी कायद्याअंतर्गत कारवाईची मागणी केली। जानेवारी 2026 मध्ये रायगडच्या जिल्हाधिकाऱ्यांनी 7 नगरसेवकांना अपात्र ठरवून शिंदे गटाला मोठा धक्का दिला। त्यावेळी एकनाथ शिंदे यांच्या जवळचे आमदार भरत गोगावले यांची रणनीती तटकरे गटाने हटवून पाडली होती असे मानले जात होते। परंतु महाराष्ट्राच्या राजकारणातील समीकरणे कधी बदलतील हे सांगणे कठीण आहे। भरत गोगावले यांनी काँग्रेससोबत नवीन राजकीय आघाडी स्थापन केली आणि अखेरीस म्हसला नगरपंचायतीत पुन्हा सत्ता मिळवली। राजकीय तज्ज्ञांच्या मते रायगडातील हा सत्ता पालट महायुतीमधील सत्ता संतुलनही बदल होत असल्याचे संकेत देतो। तर मित्रांनो, आपल्याला काय वाटते? आपली प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा।